सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आजच्या भागामध्ये इकडे जी तनिष्का आहे तिला आता राणीचा खूप राग येत असतो आणि तनिष्का आता इंद्र आणि राणीला वेगळं करण्याचा प्रयत्न करते. नक्की काय ट्विस्ट घडतं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता राणी ते सगळेजण आता राणीच्या घरी गृहप्रवेश करत असतात आणि तिथे आता तनिष्काही येते आणि तनिष्का तुळशीवरती ॲसिड ते टाकते. ती म्हणते की मला ही घर माझं पाहिजे, माझ्या इंद्राच्या ऐवजी माझ्या इंद्राचं मीच आहे, ती राणी नाही. राणीने माझी जागा घेतली ना, मी तिला सोडणार नाही, असं म्हणत असते. आणि आता लगेच जी तनिष्का आहे, आता सगळेजण गृहप्रवेश करून घरात येतात. तनिष्का पण तिथे येते. सगळेजण तनिष्काला बघून आनंद होतो सगळ्यांना. राणी म्हणते राणी तिथे आता राणीला गृहप्रवेश करायला सांगतात. राणीच्या पायाने माप ओलांडायला लावतात. राणी आता पायाने माप ओलांडते आणि आता घरात येते. आता घरात आल्यावरती सगळेजण खूपच खुश असतात. आबा त्यांचं घर बघतात तिकडून तिकडे आणि आता आबा खूप खुश होतात. आबा म्हणतात माझं घर. आबा घर बघत असतात तर इंद्र म्हणतो की आबा, मला पण माहिती तुम्हाला किती आनंद झाला, पण ह्या घरातून मी आता तुम्हाला बाहेर जाण्याची कधी वेळ येऊन देणार नाही आबा. मला माहिती होतं तुम्हाला किती दुःख होतं तुम्ही ह्या घरापासून लांब होते तेव्हा. आबा आणि इंद्र एकमेकाला मिठी मारतात आणि रडायला लागतात. तर आता राणी म्हणते की हो चला, आता आपण इथे सगळेजण बोलत बसलोय, इकडे तनिष्का मॅडम आले. तर आता लगेच राणी ते जवळ येते आणि म्हणते की तनिष्का मॅडम, खरंच तुम्ही आमच्यासाठी जे केलंय ना, आम्ही ते कधीच विसरू शकत नाही आयुष्यात. अहो तुमच्यामुळे आमच्या आबाचं घर, आमचं आबाचं स्वप्न मिळालंय माहिती का. अहो तुम्हाला माहीत नाही तनिष्का मॅडम, खरंच तुम्ही आमच्यासाठी काय केलं आहे ते कधीच तुमचे उपकार फेडू शकत नाही, असं राणी म्हणत असते. तुमच्या हाताने आरती झाली पाहिजे आज. सगळेजण म्हणतात हो चला तनिष्का मॅडम तुमच्या हाताने आरती करा. तर आता तनिष्का म्हणते नाही नाही, मला सवय नाही आहे या सगळ्याची, मी नाही करणार. तर आता इंद्र म्हणतो की कर ना तनिष्का तुझ्या हाताने आरती, चल. तर आता तनिष्का त्याच्या हाताने आरती करते आणि आता सगळेजण तिथे आरती वगैरे होते. सगळेजण खूपच खुश असतात. तर आता इंद्र तनिष्काला बाजूला, इंद्र आणि तनिष्का दोघे फ्रेंड म्हणून एकमेकांसोबत बोलत असतात. सगळेजण प्रसाद वगैरे घेतात आणि आता सगळेजण खूपच खुश असतात. तर आता इकडं मालती आणि राणी म्हणतात की चला आपण आपलं किचन बघूयात. मालती आई ते किचनमध्ये येतात आणि इकडे आता इंद्र आणि तनिष्का टेरेसवरती येतात आणि आता इंद्र म्हणत असतो तनिष्का, खरंच ना, बघितलं ना राणी माझ्यासाठी काय करू शकते. अगं राणीने माझ्यासाठी काय काय केलंय ना, तुला खरंच नाही सांगू शकत. तिने वकील झाली आहे ती माझ्यासाठी ती वकील होऊन आमची केस लढली तिच्यामुळे आज एवढं सगळं घडलंय माहिती का तुला. तिच्यामुळे एवढं सगळं शक्य झालं. राणी नसती तर काहीच झालं नसतं. अगं राणी आहे ना, त्यामुळे माझं एवढं सगळं शक्य झालं, असं म्हणतो. आणि तो म्हणतो की तुला माहीत नाही राणी काय आहे. तर आता लगेच ती म्हणते काय रे इंद्र, तुझं सारखं राणी राणी चाललं. अरे कॉलेजमध्ये असताना एका मुलीकडे पण बघत नव्हता तू, आणि आता काय राणी राणी करतोय रे खरंच. तर ते म्हणतो की राणी तू एक दिवस राणीसोबत राहून बघ, मग तुला कळेल राणी काय आहे, असं म्हणतात. आणि आता लगेच तो म्हणतो की चल तुला आमची रूम दाखवतो आणि तिला रूम दाखवायला घेऊन जातो. तर इकडे आता मालतीन ते स्वयंपाकघरात येतात आणि राणी मालती तिथे मस्त स्वयंपाकघर आवरत असतात. तिथे रत्नकाकी येतात आणि म्हणतात की तुम्हाला दोघींना असं एकत्र बघून आहे ना, मला खरंच खूप आनंद झाला. काय सांगू तुम्हाला, इतका आनंद झाला ना की बस. कारण की तुम्ही दोघी आज स्वयंपाकघर मस्त आवरताय वगैरे, खरंच हे बघून आहे ना खरंच खूप आनंद झाला. कुणाला पण आनंदच होईल. किती सासूना मन लावून हे करतायत ना खरंच, असं म्हणतायत. तर आता तुम्हाला कुणाची दृष्ट नको लागायला, असं रत्नकाकी म्हणतात. तर इकडं इंद्र त्या तनिष्काला रूम दाखवत असतो, पण तनिष्काला राणीचा खूप राग येत असतो, कारण तो राणीच्या वस्तू दाखवत असतो त्यामुळे. तर आता चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे आणि खरंच तनिष्का ही राणीची जागा घेऊ शकेल का इंद्राच्या आयुष्यात, हे सगळं बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.